नमस्कार मैत्रिणी, मस्त असं इथे चिली पनीर बनवायचं आहे. त्याच्यासाठी एक शिमला मिरची कट करून घेतली, पनीर कट करून घेतलं आणि थोडासा एक कांदा, थोडीशी ग्रीन चिली आणि थोडंसं आलं आणि लसूण चॉप करून घेतले. इथे पनीरला मीठ आणि कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेलं आहे. तोपर्यंत तेल छान असं गरम करायला ठेवलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर थोडंसंच लावलेलं आहे कारण क्रिस्पी होतं कॉर्नफ्लॉवरमध्ये हे केलं की. आणि मस्त असं डीप फ्राय केलेलं आहे. तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता, पण डीप फ्राय केलं तर जास्त क्रंची होतं. छान असं पनीर काढून घेतलं आहे. त्याच कढईमध्ये थोडंसं ते आलं कट केलेलं आणि मिरची कट केलेली ते टाकलं आणि फटाफट टाकायचं सगळं. म्हणजे कसं हे फक्त सॉटे करायचं आहे, तर त्याला काही जास्त शिजवायचं नाही, त्याच्यामुळे फटाफट टाकून द्यायचं. त्याच्यामध्येच मग मीठ टाकणार आहे, ब्लॅक पेपर टाकणार आहे आणि दोन्ही सगळं टाकल्याच्यानंतरून परत याच्यामध्ये सोया सॉस टाकते थोडासा आणि शेजवान चटणी टाकणार आहे थोडीशी 2 चमचे आणि मस्त याला टॉस करून घ्यायचं. मस्त एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं पूर्णपणे. आणि मिक्स झाल्यानंतर त्याच्यात मैत्रिणींनो पुढे छान असं मस्त कॉर्नफ्लॉवरची मी स्लरी बनवून घेणार आहे कारण याला असं थिकनेस येण्यासाठी. तर इथे छान असं पनीर आपण फ्राय केलं आहे ते पनीर टाकून घेऊया आणि त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. असं असं पण छान लागतं. तुम्हाला ग्रेव्ही जर नको असेल तर थोडंसंच एकच चमचा हे करून आणि असं मस्त वगैरे टाकून छान उकळून घ्यायचं. बघा कलर किती छान आला आहे आणि मस्त दिसते. कसं वाटलं कसं नाही नक्की सांगा कमेंट करून. आवडलं असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो आणि लाईक करा. बाय.